गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? ससा कासवाची गोष्ट. ससा कासवाची रेस होते. ससा पुढे निघतो. मध्येच त्याला लक्षात येतं की कासव खूप मागे आहे. तो मस्त म्हणतो आपण एक डुलकी घेऊया. छान काहीतरी खातो, झोपतो. कासव मागून येतो. त्याला ससा झोपलेला दिसतो. कासव आपल्या स्पीडने जातो. टार्गेट कंप्लीट करतो. कासव रेस जिंकतो. एक वैशाली धोंगडे म्हणून कोणीतरी पुण्याचे आहेत. त्यांनी एक काहीतरी छोटंसं लिहिलं. ते मला विद्या त्यांनी शेअर केलं. छान लिहिलं त्यांनी की आपल्या आयुष्यातनं ससा कासव शर्यत आपण किती वर्ष ग्लोरीफाय करणार आहे. समजा शर्यत ही वजाच करून टाकते आयुष्यातनं, तर फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी बाजूला होते. ससा जरी हारला तरी ससाने एन्जॉय केलं, ससाने आराम केला, सस्याने छान काहीतरी खाल्लं, दिवसभर तो त्याच्या मनाप्रमाणे वागला. हे आपण काहीच सांगत नाही. आपण फक्त तो झोपला होता आणि कासव शर्यत जिंकला. आयुष्यात आपल्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून बघा कसं असतं. मुलं नर्सरीत गेले की त्यांनी अगदी फाड इंग्लिश बोललं पाहिजे असं पेरेंट्सला वाटतं. ते थोडं मातृभाषेत बोबडेबोल बोलले तर काही बिघडणार आहे का? सोशल मीडियावर आपण अगदी परफेक्टच दिसलो पाहिजे, आपलं लाईफ परफेक्टच आहे असं सगळं दाखवण्याच्या चक्करमध्ये कधी कधी एखादा प्रॉब्लेम असला आणि आपण समजा आपल्या मैत्रिणींसमोर तो सांगितलं की बाबा आमचं पण लाईफ इम्परफेक्ट आहे, आम्हाला पण लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत, एखाद्या वेळेला मदतीचा हात येऊ शकतो. जर का आपण बोललोच नाही, सगळं चांगलं चांगलं दाखवत राहिलो तर आपण त्यांनी कॉम्पिटिशन क्रिएट करतो. ॲक्च्युली आपण खरे लोकांसमोर जातच नाही. 50 झाल्यावर आपण काही नटे आहोत का? इतके का फिल्टर लावायचे? दिसानं ओरिजिनल आपल्या मैत्रिणींसमोर थोडं कमी सुंदर दिसतो तर काही फरक पडतो का? 50ला चाम वेगळाच असतो. 50ला चाम पण एन्जॉय करायला पाहिजे. आपण जर का हाऊसवाईफ असलो तर आपल्याला कमीपणा का वाटतो? विदाऊट अप्रेझल किंवा विदाऊट सॅलरी आपण तेवढ्या सुभारीने जर रोज काम करत असतो तर हाऊसवाईफ आहोत हे सांगायला कमीपणा का वाटावा? खूप छान पॉईंट मांडलेत तिने, मी काही लिहून ठेवलेत. आपल्या मुलाला किंवा मुलीला इतर मुलांप्रमाणे मार्क्स नाही मिळाले, पण तो खूप भावनिक आहे. त्याला माझ्या घरच्या मेहनतीची, माझ्या कामांची, बाबांच्या मेहनतीची जाणीव आहे. तो घरकामाची दखल घेतो. माझ्या चेहऱ्यावरची रेषे बदलली तरी त्याला कळतं. मी समजा कधी त्याला खायला काय करू विचारल्यावर तो जर का म्हणत असेल तुला जे सोपं पडेल ते कर, तर तो एक चांगला माणूस घडला नाही आहे का? एक चांगला माणूस घडणे आवश्यक आहे ना. सगळ्यांना मार्क्सच मिळतील असं नाही आहे. पण सतत त्यांना बोलून कॉम्पिटिशनमध्ये उतरवून त्यांना पळवण्यापेक्षा ते जे आहेत, जिथे आहेत, जे करतात ते जर का अप्रिशिएट केलं. माझे मुलं नाही एखाद्या याच्यात वेगवेगळ्या क्लासला जात, पण 2 तास ते वेगवेगळे गेम खेळतात. ते ऑलराऊंडर जरी नसले तरी आनंदी आणि मजेशीर आहेत. हे आपल्याला पुरेसं नाही आहे का? आपल्याला नाही सगळ्यांसमोर जाऊन बोलता येत, पण आपल्याला चांगलं ऐकता येतं. मन लावून चांगलं ऐकणं पण चांगल्याच दर्जाचं काम आहे. जर का चांगले श्रोते नसतील किंवा चांगलं वाचणारे नसतील तर लिहिणाऱ्यांना आणि बोलणाऱ्यांना वावच मिळणार नाही. जे आपण करतो, जिथे आपण करतो ते जर का चांगल्या पद्धतीने केलं तर जे आहे त्याच्यापेक्षा आपण बेटर लाईफ जगू. आणि छान आहे. म्हणजे त्यांना सॅल्यूट. छोटे छोटे पॉईंट त्यांनी मांडले. विचार करा. स्टे ब्लेस. आय लव्ह यू ऑल.